गुड मॉर्निंग एवरीबडी. चलो फायटर्स, गुड मॉर्निंग. चला श्रेया गुड मॉर्निंग, प्रमिती गुड मॉर्निंग. चला आता आपल्याला ह्या 3 लेक्चरमध्ये याचं कंप्लीट बेसिक जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे. आणि जेव्हा नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल तर त्यावेळेस आपल्याला इंडेक्स प्रमाणे जो चॅप्टर दिलेले आहेत आपल्याला त्या चॅप्टर प्रमाणे आपल्याला अभ्यासक्रमाला सुरुवात करायची. ओके, चला आले का? ओके, आता याच्यामध्ये आपण बेसिक ऑफ जॉमेट्री भाग 1 मध्ये बराचसा भाग क्लिअर केला बघा. भाग 1 मध्ये बराचसा भाग क्लिअर केला होता. बिंदूवाला म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हर्टेक्स, लाईन असेल, लाईन सेगमेंट असेल, रे असेल आणि अँगल पर्यंत आपण आलो होतो बघा. अँगल कसा डेव्हलप होतो आणि त्याचे टाइप्स काय असतात, बरोबर आहे. यस, तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि आपल्याला आता वेळ नाही बघा तेवढा असा म्हणजे थांबण्यासाठी. त्याच्यामुळं सर्वांनी काय करायचं, जे जे तुमचे मित्र असतील त्या सर्वांना आता सांगा, यस त्यांच्यापर्यंत आपली लिंक पोहोचवा आणि आता अभ्यासक्रमाला मात्र आपल्याला इंडेक्स प्रमाणे स्टार्ट करावं लागेल. जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले असतील त्यांनी मागचे लेक्चर बघणं गरजेचं आहे, किंवा जे जॉईन होतील त्यांनाही तुम्ही सांगा की बेसिक जो भाग आहे तो मागचा भाग तुम्हाला ॲपमध्ये रेकॉर्डेड फॉर्ममध्ये दिसेल, तो तुम्ही बघू शकता. ओके, यस. चला बर, मग आता हा बेसिक जो भाग आहे किंवा बेसिक जॉमेट्री जी आहे तर ही नेमकी काय आहे बर. ओके, चला. हा, तर आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं बिंदू काय असतो. एक असा स्मॉल डॉट जर आपण दिला त्याला बिंदू म्हणतो. महत्वाचा पार्ट होता बघा दुसरा, लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय, रेषाखंड, बरोबर आहे. रेषाखंड, लाईन सेगमेंट किंवा रेषाखंड. यस, ओके, लाईन सेगमेंट किंवा रेषाखंड. तर काय होतं, एक अशी पूर्ण लाईन जर आपण घेतली अशी ज्याला दोन्ही साईडनं ॲरो असतात, आणि ॲरोचं मिनिंग काय असतं, इनफायनाइट लेंथ ऑन आयदर साइड, बरोबर आहे. या ॲरोचं म्हणणं काय असतं, दोन्ही साईडला अमर्याद लांबी आहे. पण याच्यापैकी जर मी समजा एवढाच पार्ट घेतला, याच्यापैकी काय घेतला, हा थोडासाच पार्ट घेतला समजा. ओके, तर हा जो थोडासा पार्ट आहे या पार्टला म्हणायचं लाईनीचा तुकडा, लाईन सेगमेंट. ओके, मग हे लाईनचा काय आहे, त्या संख्येचा काय एक तुकडा, सॉरी रेषेचा काय आहे एक तो तुकडा आहे, मग त्याला म्हणायचं लाईन सेगमेंट, बरोबर आहे. मग लाईन सेगमेंटमध्ये आपण 2-3 पॉईंट बघितले. ह्यांना एंड पॉईंट किती असतात, 2. अंत्यबिंदू 2. अंत्यबिंदू म्हणजे हा वाला इकडचा आणि इकडचा, ह्याला अंत्यबिंदू म्हणायचं. 2 अंत्यबिंदू असतात, बरोबर आहे. आणि यांची लांबी जी आहे ती मर्यादित असते दोन्ही साईडला. इकडे पण मर्यादित आहे, इकडे पण मर्यादित आहे, त्याला काय म्हणायचो आपण, रेषाखंड. आता याच्यानंतर आपण जो पुढचा भाग घेतला होता त्याचं नाव होतं रेषा. त्याचं नाव काय होतं, रेषा, बरोबर आहे, ज्याला आपण म्हणतो लाईन. बर, हे लाईन काय असतं, लाईन काय असतं की बाबा याला आपण दाखवताना असं दाखवतो, इकडच्या साईडनं पण ॲरो, इकडच्या साईडनं पण ॲरो, बरोबर आहे. मग ही लाईन काय म्हणतं, तर लाईन असं म्हणतं की बाबा दोन्ही साईडला इनफायनाइट लेंथ असते, अमर्याद लांबी असते. मर्यादित असते का, नाही, अमर्याद लांबी असते. आणि ती अमर्याद लांबी दाखवण्यासाठी आपण इथं ॲरो यूज करतो, बाण यूज करतो, राईट. आणि ह्या बाणांचं म्हणणं असतं की बाबा ती कितीही लांब आहे त्या साईडला आणि कितीही लांब आहे या साईडला, त्याला काही असं लिमिटेड आहे का, नाहीये. बरं, मग आता हे इकडं अनलिमिटेड असेल, इकडे हे अनलिमिटेड असेल, तर याला आपण असं म्हणू शकतो का, यांना एंड पॉईंट आहेत का, अंत्यबिंदू आहेत का, नाही. कारण अंत्यबिंदू असेल तर आपण तिथे थांबतो. काय, अंत्यबिंदू असेल तर आपण तिथे थांबतो, आलं लक्षात. मग इथे अंत्यबिंदूच नाही आहेत, मग याचा अर्थ ती अनलिमिटेड आहे. ओके, यस, हा एक पार्ट झाला. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे गेलो आणि एक नवीन पार्ट स्टडी केला ज्याचं नाव होतं बघा किरण. काय नाव होतं, किरण. ओके, ज्याचं नाव किरण होतं. मग किरण म्हणजे काय, तर रे. किरण म्हणजे काय, रे, बरोबर आहे. तर रे काय असतो, समजा एक असा हा पॉइंट घेतला, तो फिक्स पॉइंट आहे. ओके, आणि एकाच साईडला आपण असा बाण दाखवला, याचं मिनिंग असतं की त्या साईडला इनफायनाइट लेंथ आहे, त्या साईडला इनफायनाइट लेंथ आहे, लक्षात. ओके, बर, मग आता
हा पॉइंट काय, हा पॉइंट जो आहे तो फिक्स पॉइंट आहे आणि त्याला बाण नाहीये, म्हणजे याचा अर्थ हा इथे स्टॉप करतो याला, म्हणजे या साईडला याची अमर्याद लांबी आहे, पण या साईडला मात्र त्यानं बाउंडेड आहे. म्हणजे याचा अर्थ आपण म्हणू शकतो याला एक एंड पॉइंट आहे. याला किती एंड पॉइंट आहेत, एक एंड पॉइंट आहे. मग एका साईडला एंड पॉइंट आहे का, नाही, म्हणून याला अंत्यबिंदू एक आहे, एका साईडला मात्र अमर्याद लांबी आहे. बर, समजा तुम्ही दुसरे दोन रे घेतले आणि एक इकडे जातोय आणि एक इकडे जातोय असं म्हटलं, तर याचा एक कॉमन ओरिजिन आहे इथं. तर सांगा बरं, हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जात आहे, मग यांना कोणते रे म्हणायचं, तर यांना म्हणायचं अपोजिट रे, विरुद्ध, अपोजिट रे, विरुद्ध किरण. काय म्हणायचं याला, विरुद्ध किरण, याला म्हणायचं विरुद्ध किरण. आलं लक्षात, यस, ओके, इथपर्यंत आलतो. आणि याच्या पुढे आपण एक मला वाटतंय अँगलचा पार्ट पण स्टार्ट केला होता. बरं, अजून एक आपण स्टडी केलं होतं मधामध्ये बघा, ज्याचं नाव होतं प्रतल. काय नाव होतं, प्रतल, ज्याला आपण म्हणायचो प्लेन, है ना, काय प्लेन. प्लेन म्हणजे काय, कुठलाही एक सपाट पृष्ठभाग असेल त्याला प्लेन म्हणायचं, त्याची लांबी चारही बाजूंनी अनलिमिटेड असते, काय, इन्फायनाइट लेंथ असते. ओके, त्याला आपण प्लेन म्हणतो. मग अजून एक पार्ट आपण याच्यामध्ये स्टडी केला, ज्याचं नाव होतं समांतर रेषा, पॅरलल लाईन. बरोबर आहे का, समांतर रेषा, पॅरलल लाईन्स, राईट, पॅरलल लाईन्स. बाळांनो, रिव्हिजन करणं फार गरजेचं असतंय. आणि आपला जो पहिला डे असतो ना, वीक मधलं पहिलं लेक्चर, तर त्यावेळेस मागचा आपण रिव्हिजन एक 10 मिनिट तरी करणार आहे, कारण मधामध्ये सरांचे लेक्चर झालेले असतात. मग सरांच्या लेक्चरमध्ये आपलं लेक्चरच नसतं ना 3 दिवस, मग त्याच्यानंतर आपलं लेक्चर घेण्याच्या अगोदर मागचं जे आहे ते थोडंसं एक 5-10 मिनिटं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. चला, पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्समध्ये आपण काय म्हटलं बघा, एकाच प्रतलातील दोन रेषा ज्या एकमेकांना छेदत नसतील तर त्यांना म्हणायचं पॅरलल लाईन, है ना. इफ टू लाईन्स इन अ, पहा, इफ टू लाईन्स इन अ कोप्लेनर, टू लाईन्स म्हणून, कोप्लेनर म्हणजे काय, एकाच प्लेन मधल्या, तर दोन कोप्लेनर, टू कोप्लेनर लाईन्स आर नॉट इंटरसेक्ट इच अदर देन इट इज सेड टू बी अ पॅरलल लाईन. म्हणजे काय, दोन रेषा एकाच प्रतलात जर एकमेकांना छेदत नसतील तर त्या रेषा समांतर आहेत असं आपण म्हणतो. जसं मी दोन डायग्राम काढल्या बघा, ही तुमची अशी आहे पण ही थोडीशी अशी आहे, मग ही जर अशी आपण आणली तर ही कधी ना कधी अशी छेदणारच आहे. बरोबर आहे, कधी ना कधी छेदणार आहे. मग ती पॅरलल होईल का, नाही, म्हणजे हे पॅरलल नाही. पण ही बघा बरं, तुम्ही कितीही इन्क्रीज करा, याला कितीही लेंथ इन्क्रीज करा, तर ही छेदणार नाही. म्हणजे ही काय आहे, पॅरलल आहे. ही काय आहे, पॅरलल आहे. ओके, यस, असा आपण म्हणतो समांतर रेषांना. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो, लंब रेषा स्टडी केलं बघा. लंब रेषा, लंब रेषा म्हणजे काय, तर परपेंडिक्युलर लाईन, परपेंडिक्युलर लाईन्स. ओके, परपेंडिक्युलर लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन. आता लंब रेषा म्हणजे काय, जेव्हा एकाच प्रतलातील दोन रेषा एकमेकींना कशा छेदतात, 90 अंशामध्ये छेदत असतील. समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, दोन्ही लाईनी एकमेकींना जर 90 अंशात छेदत असतील तर त्यांना म्हणतो आपण समांतर रेषा. काय म्हणायचं, समांतर लंब रेषा. When two lines are intersect each other at an angle of right angle किंवा 90 डिग्री, then it is said to be a perpendicular line. परपेंडिक्युलर लाईन कशा दाखवायच्या, अशा दाखवायच्या. पॅरलल लाईन्स कशा दाखवायच्या, या अशा दाखवायच्या. ओके, यस, चला, इथपर्यंत झाला. याच्यानंतर आपण आलो पुढचा भाग, तो म्हणजे किरण. बघितलं, किरण नंतर आलतो आपण कोनकडे. कोन काय असतं पहा, आणि इथून पुढे मला वाटतं आपल्याला नोट करायचं आहे का बघा, कोन अँगल पासून नोट करायचंय. समजा इथं अँगल लिहा, कोन म्हणजे काय, अँगल. कोन म्हणजे काय, अँगल. पाहता आता याच्यामध्ये समजा हा एक बिंदू आहे, एक रे इकडे गेला आणि एक रे इकडे आला. ठीक आहे, आता हे नॉन कोलिनियर झाल्या. म्हणजे काय, कोलिनियर, एकाच रेषेत असतील तर त्याला लिनियर म्हणतात, एकाच रेषेत नसतील तर नॉन कोलिनियर म्हणतात. म्हणजे कोलिनियर आणि नॉन कोलिनियर. ओके, तर हे नॉन कोलिनियर आहेत. आता हे दोन रे आहेत बघा, एकाच कॉमन ओरिजिन मधून इकडे एक गेला आणि हा किरण इकडे एक गेला. ह्या दोन किरणांनी
इथे तुम्हाला कोन तयार केलेला दिसतोय बघा, याला आपण कोन म्हणतो. बरोबर आहे. मग याच्यावरनं आपण कोनाचे प्रकार पडले. त्यातला पहिला प्रकार लिहिला होता काटकोन. पहिला प्रकार काय लिहिला होता? काटकोन. चला इथून पुढे नोट करायचं. आता इथपर्यंत आलो होतो, इथून पुढे नोट करा. आता लिहा काटकोन राईट अँगल. चलो काय म्हणायचं याला? काटकोन राईट अँगल. राईट अँगल. ओके. हा बर, कोणाला म्हणायचं पहा बरं राईट अँगल. थांबा 1 मिनिट. हा चलो, राईट अँगल कोणाला म्हणायचं पहा बरं. जर किंवा ज्या कोणाचे माप, ज्या कोणाचे माप 90 डिग्री असते, 90 डिग्री असते, त्याला काटकोन म्हणतात. बरोबर आहे. डायग्राम काढायची, डेफिनेशन लिहायची प्रत्येक अँगलची. त्याला काटकोन म्हणतात. आता हे मागच्या वर्षी 7th स्टँडर्ड स्कॉलरशिपमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ऑलरेडी हे शिकलेलं आहे बघा आपण. राईट. चला, ज्या कोणाचे माप 90 डिग्री असते त्याला काटकोन म्हणतात. पुढे लिहू शकतो आपण. इथे लिहा, असं लिहा. इफ angle of measure, if angle of measure is 90 degree, then it is said to be right angle. Then it is said to be right angle. राईट अँगल. तुम्हाला डायग्राम पण काढायची हा इथे. चलो, राईट अँगल म्हणजे असा. हा इथे जर तुमचा 90 डिग्री अँगल होत असेल तर हा राईट अँगल आहे. ठीक आहे, असा. आता हा ट्रायंगल झाला, तुम्हाला फक्त अँगल पाहिजे बस एवढं, असंही म्हणू शकता तुम्ही. हा राईट अँगल. बरोबर आहे. ओके. चला, अशी डायग्राम काढत जायचं आपल्याला. लिहिलं. चला थोडंसं फास्ट लिहा आता. काटकोन राईट अँगल. आता याच्यानंतर येतो तुमचा लघुकोन ॲक्यूट अँगल. लघुकोन ॲक्यूट अँगल. चला झालं. हा कंप्लीट. ओके. आता दुसरा घ्या बघा, लघु कोन. दुसरा काय बघा? लघु कोन. लघु कोन ज्याला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल. काय म्हणतो? ॲक्यूट अँगल. लघु कोन बघा, ॲक्यूट अँगल लघु कोन. बर झालं का? ठीक आहे. चला या आता इथे ज्या कोणाचे माप बघा काय लिहितोय मी आता. थोडंसं व्याख्या वेगळी लिहितोय. आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये देताना वेगळं आहे बघा, आणि स्कॉलरशिपमध्ये लिहिताना किंवा स्कॉलरशिपमध्ये स्टडी करताना किंवा NMMS मध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला स्टडी करताना थोडंसं डिटेल लिहावं लागणार आहे. ज्या कोणाचे माप बघा 0 डिग्री ते हा किंवा असं लिहा 0 अंशापेक्षा जास्त, अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असते. 90 अंशापेक्षा कमी असते. आपल्याला महत्वाचा याच्यातला अजून एक पार्ट काय माहिती आहे? कोटी कोन, पूरक कोन है ना. तर हे सुद्धा लिनियर अँगल मधले आहेत ना, हे स्टडी करायचे आहेत आपल्याला हे सुद्धा. ओके. चलो आता पहा, 90 अंशापेक्षा कमी असते त्यांना किंवा त्याला लघुकोन म्हणतात. आपल्याला एरवी काय म्हणता येतं बघा, की 90 अंशापेक्षा कमी असणाऱ्या कोणाला, माप कमी असणाऱ्या कोणाला लघुकोन म्हणतो, ॲक्यूट अँगल म्हणतो, लेस दॅन 90 डिग्री. पण इथं थोडंसं शून्याचा उल्लेख का करावा लागतो सांगेन पुढे मी.
त्याला लघुकोन म्हणतात. त्याला लघुकोन म्हणतात. ओके. चला आता याच्यात पहा, इथे लिहू शकता इफ अँगल ऑफ मेजर, बघा, इफ अँगल ऑफ मेजर इज ग्रेटर दॅन 0 डिग्री किंवा ग्रेटर मोर दॅन म्हटलं तरी चालतं बरं, मोर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन मोर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड, काय म्हणतात, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल डायग्राम बघा अशी. आता हे असं असेल बघा तुमचं हे वालं. समजा हा 30 डिग्री असेल तर याला काय म्हणायचं, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. यस. ओके. चला नोट करणं झालं की यस बोलत चला. आपल्याला असे 5, 6, 7 अँगल बघायचे जवळपास. चला तुमचं झालं का बघा. झाला असेल तर यस बोला, डन बोलत चला खाली. यस. ओके. हा झाला बघा तुमचा ॲक्यूट अँगल. आता याच्यानंतर येतो तुमचा ऑप्टिव्ज अँगल, विशाल कोन. बघा चला नेक्स्ट पेज घेऊ. ओके. हा विशाल कोन 3 नंबर. चलो 3 नंबर विशाल कोन, ज्याला नाव आहे ऑप्टिव्ज अँगल. ऑप्टिव्ज अँगल, विशाल कोन. हा ज्या कोणाचे माप बघा, आता ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असते पण 180 अंशापेक्षा कमी असते त्याला म्हणायचं विशाल कोन. बघा आता ज्या कोणाचे माप, ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असते, 180 अंशापेक्षा कमी असते. बघा ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असते त्यांना, चलो त्यांना काय म्हणायचं, विशाल कोन म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं, विशाल कोन म्हणतात. विशाल कोन म्हणतात, त्यांना विशाल कोन म्हणतात. आले पहा आता. इफ अँगल ऑफ मेजर, इफ अँगल ऑफ मेजर इज, बघा ग्रेटर दॅन किंवा मोर दॅन म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. यस. चलो डन. चैताली बेटा डन. लेस दॅन 180 डिग्री, देन it is called, चलो which one, obtuse angle. Obtuse angle. Yes. Okay. It is called obtuse angle. डायग्राम गरजेची आहे. It is an required. चलो समजा हा असा असेल तर हा इकडे असेल तर हे माप असेल समजा 115 डिग्री, तर याला म्हणतो आपण ऑप्टिव्ज अँगल, विशाल कोन. आता याच्यानंतर जो येतो ना तो फार महत्वाचा आहे. आपल्याला शाळेमध्ये एवढे रेग्युलर मध्ये माहिती आहेत बघा, कोणते, काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. काटकोन, लघुकोन, विशाल कोन. मग हेच आपल्याला पुढे काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण असं पण आहे. पुढे गेलो
तर समभुज काटकोन त्रिकोण, समद्विभुज काटकोन त्रिकोण असे वेगळ्या प्रकार, सॉरी समद्विभुज काटकोन त्रिकोण, समभुज नसतो काटकोन. ठीक आहे, हे आपण पुढे बघणार आहे. आता फक्त इथपर्यंत. चला झालं. येस ऑर नो? चला क्लिअर. कंप्लीट झालं का? बोला. डन. ओके चला. आता दुसरा जो येतो ना त्याचं नाव मी लिहिलं होतं बघा, आठवतं का मागच्या लेक्चरला? 4 नंबरचा, ज्याचं नाव येतं प्रविशाल कोन. काय येतं? प्रविशाल कोन. म्हणजे काय? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. यस. ओके. रिफ्लेक्स अँगल. हा, प्रविशाल कोन, रिफ्लेक्स अँगल. बरोबर आहे का? ओके चला. मग हा नेमका काय असतो बर? रिफ्लेक्स अँगल. पहा, ज्या कोणाचे माप, ज्या कोणाचे माप, एकच मिनिट. हा, ज्या कोणाचे माप बघा, आता आपण आता विशाल कोणासाठी काय घेतलं होतं? 90 पेक्षा जास्त, 180 पेक्षा कमी असं घेतलं होतं. मग इथं आहे ना, पहा काय म्हणतंय, ज्या कोणाचे माप 180 पेक्षा जास्त. काय? 180 पेक्षा जास्त. ज्या कोणाचे माप 180 अंशापेक्षा जास्त मात्र 360 अंशापेक्षा कमी असते, त्यास प्रविशाल कोन म्हणायचं. काय म्हणायचं? प्रविशाल कोन. त्यास प्रविशाल कोन म्हणतात. प्रविशाल कोन म्हणतात. त्यास प्रविशाल कोन म्हणतात. बरोबर आहे? यस. चला बघा, ज्या कोणाचे माप 180 अंशापेक्षा जास्त मात्र काय असते पुढं? 360 पेक्षा कमी असते, त्याला म्हणायचं प्रविशाल कोन. मग इथे लिहू शकतो आपण, इफ अँगल ऑफ मेजर, इफ अँगल ऑफ मेजर इज, if angle of measure is greater than, if angle of measure is greater than, greater than 180 degree but less than 360 degree, then it is said to be, इथे काय म्हणायचं त्याला? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल बघा, हा नवीन आहे थोडासा. राईट. ओके, रिफ्लेक्स अँगल. चलो नोट करा. आपल्यातले इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी किती आहेत बघा बरं? काही सेमीचे आहेत, त्यांना याची मदत होईल बघा, दोन्ही लँग्वेजमध्ये लिहिल्यामुळे, मराठी आणि इंग्रजीमध्ये लिहिल्यामुळे थोडासा फायदा होईल. ओके चलो, कमेंट दिसणार चालल्यात बघा, एकच मिनिट. हां, यस. ओके डन. चला कंप्लीट. सेमी हियर. ओके रुद्रा. बर, चला चला, सर्वात जास्त स्कॉलरशिप आहे बाळांनो ही.
है ना. चौथीची बघा 15, 22,500 आणि इथे डायरेक्ट तुम्हाला 48,000. चला कंप्लीट. आता बघा काय काय झाला. प्रविशाल कोण झालं, विशाल कोण झालं, लघु कोण झालं, काटकोण झालं. राईट. राईट अँगल, ॲक्यूट, ऑफ्ट्यूज, रिफ्लेक्स. आता पुढे पहा काय काय आहे. झिरो अँगल, ज्याला आपण म्हणतो शून्य कोण. बघा 5 नंबर शून्य कोण, झिरो अँगल, शून्य कोण, झिरो अँगल. चला झिरो अँगल, शून्य कोण किंवा झिरो अँगल. राईट. सेमी सेमी सेमी. ओके. पहा ज्या कोणाचे माप एकदम सोपं आहे, नावातच आहे त्याच्या. ज्या कोणाचे माप 0 डिग्री असते, म्हणून बाळांनो आपण मग काय लिहिलं, लघुकोणला शून्यापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी. का? कारण शून्य घेतलं तर त्याचं नाव येतं शून्य कोण. शून्य घेतलं तर त्याचं नाव काय येतं, शून्य कोण. म्हणून तसं लिहिलं आपण. आलं लक्षात. आता ज्या कोणाचे माप 0 डिग्री असते त्यास शून्य कोण म्हणतात. त्यास शून्य कोण म्हणतात. आले. त्यास शून्य कोण म्हणतात. त्यास शून्य कोण म्हणतात. बरोबर आहे. ओके. मग इथं पहा, इफ अँगल ऑफ मेजर म्हणजे कोण बाळांनो. इफ अँगल ऑफ मेजर is 0 degree, then it is called काय, झिरो अँगल. एवढं सोपं. आता तुम्ही म्हणसाल झिरो अँगल दाखवायचा कसा, है ना. आकृती कशी काढायची, डायग्राम कशी काढायची. बघा एक समजून घ्या अगोदर. हा असा असेल तर आपण काय म्हणतो की बाबा याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल होतो. काय होतो, 90 डिग्रीचा अँगल होतो. बरोबर आहे. असा असेल तर 90 डिग्रीचा अँगल होतो. बरं, हा मी काय केलं, थोडंसं कमी केलं. हे काय केलं, असं केलं. हा आला तुमचा 30 डिग्रीवर. हा काय आला तुमचा 30 डिग्री. बरं, अजून थोडासा कमी केला, हा 10 डिग्री आला. अजून थोडासा कमी केला, हा 5 डिग्री आला. बरोबर आहे. आणि जेव्हा मी एक्झॅक्ट या रेषेवरतीच दुसरी लाईन काढली, दोन्ही लाईन ओव्हरलॅप झाल्या, तर त्याला काय म्हणायचं, 0 डिग्री झाला. कितीचा अँगल झाला, 0 डिग्रीचा अँगल झाला. राईट. मग आपल्याला याच्यामध्ये डायग्राम कशी काढायची, तर बघा हा एक झाली लाईन आणि हे एक किरण झाला, दुसरा रे पण त्याच्यावरतीच असेल, तर याला म्हणतो आपण 0 डिग्री. जेव्हा दोन्ही लाईन्स ओव्हरलॅप होत आहे त्यावेळेस त्यांच्यामध्ये अँगल होतो 0 डिग्रीचा. आलं लक्षात. ओके. एक झाला 0 डिग्री. आता बघा 2 राहिले याच्यात. काय, 2 राहिले. 2 कोणते कोणते बघा. चला आता 2 कोणते कोणते राहिले, तर एक आहे तुमचा 360 डिग्री असेल तर काय, आणि मधामध्ये आपण लिहिलं तर बघा प्रविशाल कोणसाठी काय लिहिलं, तर 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी असं लिहिलं. तर मग तो 180 असेल तर काय म्हणायचं, पहा आता या. 5 नंबर, 5 नाही, एकच मिनिट, मला हा कोणता होता, 5 होता. आता 6 नंबर. चला 6 नंबर, ज्याचं नाव आहे सरळ कोन. काय नाव आहे, सरळ कोन, स्ट्रेट. स्ट्रेट अँगल, सरळ कोन, स्ट्रेट अँगल.
स्ट्रेट अँगल पहा आता, ज्या कोणाचे माप ज्या कोणाचे माप 180 डिग्री असते, ज्या कोणाचे माप 180 डिग्री असते त्यास सरळ कोन म्हणतात. सरळ कोन म्हणतात. इफ angle of measure if angle of measure is 180 degree, then it is said to be, काय म्हणायचं, हा, स्ट्रेट अँगल. इट इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. राईट. आता ही डायग्राम कशी असेल, 0 डिग्रीची तुम्हाला माहिती झालं, दोन्ही लाईन्स काय होत आहे, ओव्हरलॅप होत आहे. दोन्ही लाईन काय होत आहे, ओव्हरलॅप होत आहे. कशाला, 0 डिग्रीला. बर, मग 0 डिग्रीला दोन्ही लाईन्स जर तुमच्या ओव्हरलॅप होत असतील तर त्याला आपण 0 डिग्री म्हणतो. मग हा 180 काय असेल बघा, जर एक इकडे असेल रे आणि एक इकडे असेल रे, तर हा जो अँगल होतो ना, ह्याला म्हणायचं 180 डिग्री. आणि हा कसा दिसतो तुम्हाला, स्ट्रेट दिसतो, म्हणून याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. काय म्हणायचं, स्ट्रेट अँगल. देन इट इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. हा, देन इट इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. चला, क्लिअर. आता एकच राहिला बघा, लास्ट, ज्याला आपण नाव दिलं होतं पूर्ण अँगल, कंप्लीट कोन. चला, पूर्ण कोन या इकडे. आता लास्ट वाला 7 नंबर, पूर्ण कोन. याला म्हणतो आपण कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल, पूर्ण कोन, कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल. चलो, मग आता बघा काय आहे, तर याच्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला, ज्या कोणाचे माप, ज्या कोणाचे माप बघा, ज्या कोणाचे माप 360 डिग्री असते, ज्या कोणाचे माप 360 डिग्री असते त्यास पूर्ण कोन म्हणतात. त्यास पूर्ण कोन म्हणतात. ओके. महत्वाचं दुसरं पाहता, इफ अँगल ऑफ मेजर if angle of measure is 360 degree, then it is called complete angle. complete angle. चलो, अँगल चे टाइप कंप्लीट झाले. कंप्लीट अँगल ना, अँगल चे टाइप कंप्लीट झाले बघा. 7 प्रकारचे अँगल आहेत, 7 टाइप आहेत अँगलचे. आता येते बघा कमेंट, थांबा. चला, नोट करा तुम्ही फास्ट. एकच मिनिट. हा, अरे वा वा वा, रुद्रा महाराज, यू आर क्वालिफाइड. वा वा वा, शाबास, अभिनंदन अभिनंदन. यस, सीवी रमन, भारी भारी. वाह, रुद्र महाराज साइंटिस्ट बनेंगे. ओ, सायंटिस्ट बनेंगे, भारी आहे. कुठं काय म्हणजे जायचं कुणीकड, MBBS कडे जायचंय का इंजिनिअरिंग कडे जायचंय पुढे? होय रुद्र महाराज,
चला, कंप्लीट झालं का? डॉक्टर व्हायचं का इंजिनियर व्हायचं का स्पर्धा परीक्षेमध्ये यायचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये? होय, कशाच तयारी करायची पुढे? आता तुमचा हा हा जे टाइम पिरियड आहे, हा ट्रान्झिशन टाइम पिरियड आहे बाळांनो. इथे तुम्हाला आता डिसाईड करायचं आहे. आता तुम्ही 7वी पास आहात, तुम्ही 8वीला आलात, तर इथे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की आता आपल्याला नेमकं कसं, समजा ज्यांना MBBS करायचंय, मेडिकलला जायचंय, त्यांनी आतापासूनच प्लॅन करायला पाहिजे. खरं तर 7वी पासूनच करायला पाहिजे, कारण 7वी पासूनच तो सिलेबस आपल्याला त्या लेवलचा तशा पद्धतीचा बेसिक दिलेला आहे. आणि जर तुम्हाला नीट JEE मध्ये समजा इंजिनिअरिंगकडे जायचं असेल JEE देऊन, तर तुम्हाला मॅथ्स आणि फिजिक्सला जरा जास्त फोकस करावा लागेल अजून, है ना. कारण फिजिक्सचे क्वेश्चन आपल्या नीटचे वेगळे असतात, थोडी लेवल कमी असते, आणि JEE मात्र थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात. यस, चला या बघा. आता आता आपण पुढे जाणार काय? आता आपण कोण बघितलं, राईट. आता आपण त्रिकोणाकडे जाणार आहे. काय? त्रिकोणाकडं. त्रिकोणाचं थोडंसं बेसिक, चौकोनाचं बेसिक, मग वर्तुळ, आणि वर्तुळ झाल्यानंतर एका अर्ध्या लेक्चरमध्ये इष्टिकाचित्ती, वृत्तचित्ती हे वाले पार्ट घेईन मग मी. ओके, पहा आता आज आपल्याला आता त्रिकोण बघायचं बेसिक. काय? त्रिकोण, ज्याला आपण म्हणतो ट्रँगल. त्रिकोण. चला, झालं का? बघा, कंप्लीट. ट्रँगल. यस. आता ट्रँगल म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला हे असं दिसतं बघा, 3 बाजू, त्याला 3 टोक, है ना, असं दिसतं. ह्या 3 बाजू, त्याला हे 3 टोक दिसतात. करेक्ट? यस. हा, बर. मग आता याच्यामध्ये आपल्याला ह्या बाजू नेहमी सारख्या असतात का? हो, नाही. कधी सारख्या असतात, कधी वेगळ्या वेगळ्या असतात, बरोबर आहे. त्याचबरोबर हे जे अँगल दिसत आहे, हे अँगल नेहमी ॲक्युटच असतील असं काय आहे का? नाही. ते 90 पेक्षा मोठे पण असतात, म्हणजे काय, ऑप्टिव्ह अँगल पण असतात, विशाल कोन पण असतात, बरोबर आहे ना. मग यांचे सुद्धा बाजूवरून आणि कोनावरून प्रकार पडतात, है ना. काय? याचे टाइप्स पडतात. कसे पडतात? साइड्सवरनं पडतात 3 टाईप, आणि तुमचे अँगलवरनं पडतात 3 टाईप. आलं लक्षात? ओके. मग आता हे तर माहीत झालं, 3 बाजू असतात, 3 शिरोबिंदू असतात, है ना, 3 साइड असतात, 3 व्हर्टायसेस असतात. मग त्याच्यानुसार त्याचे टाइप्स पडतात. मग आपण डायरेक्ट टाईप बद्दल चर्चा करू. हा, पहा आता पहिल्यांदा ह्याचे प्रकार पण कसे पडतात. आता याचा इंटेरियर पार्ट, एक्सटेरियर पार्ट हे आपण काही स्टडी करणार नाहीये, कारण इंटेरियर, एक्सटेरियर हे सगळं आपल्याला नंतर जेव्हा आपण हे घेईल तर त्यावेळेस मी सांगेल ते. आता बघा ह्याचे प्रकार पण कशावरनं पहिल्यांदा घेऊत आपण, समजा कोनावरनं किंवा कोनानुसार. एकच मिनिट. हा, याचे कोनानुसार प्रकार पडतात बघा. काय? कोनानुसार प्रकार पडतात. कोनानुसार. ठीक आहे, चला, झालं का? कोनानुसार याचे प्रकार पडतात. बर, कोनानुसार काय प्रकार पडतात? जसं समजा आपण आता बघितलं कोणाचे प्रकार, लघुकोन, काटकोन, तसं पुढे एक शब्द लागतो, काटकोन, त्रिकोण. लघुकोन, त्रिकोण, विशाल कोन, त्रिकोण, बस एवढंच आहे. पहा आता समजा मी पहिला प्रकार घेतला याच्यामध्ये, तो म्हणजे लघुकोन, त्रिकोण. पुढे शब्द लागला त्रिकोण. का? इथं 3 बाजू असतात. हा, आणि मागच्या याच्यात काय होतं, हे बघा, हे काटकोन, हा लघुकोन, हा विशाल कोन. पण याच्यामध्ये तुम्हाला अशा साइड जोडल्या होत्या का? नाही. का? कारण ते फक्त कोन आहेत. कोन म्हटलं की काय आलं, 2च तुमचे रे आले. पण जेव्हा त्रिकोण म्हणतात तर तुम्ही 3 बाजू येतात. त्रिकोण म्हटलं की काय आलं, 3 बाजू आल्या. मग पहिला लघुकोन, त्रिकोण, याला म्हणणार आपण ॲक्यूट. इथं ॲक्यूट अँगल ट्रँगल. ॲक्यूट अँगल ट्रँगल.
काय म्हणतात? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आलं लक्षात? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. लघुकोन त्रिकोण, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. चला, क्लिअर? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आता काय म्हणायचं बरं? पहा बरं, ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? तर ज्या कोणाचे, पहा, ज्या कोणाचे हे जे ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे ही 90 अंशापेक्षा तिन्ही कोणांची म्हणल्यापेक्षा जर कोणत्याच कोणाचं माप काय नसेल त्यांचं 90 अंशापेक्षा जास्त नसेल तर त्याला काय म्हणायचं आपण? लघुकोन त्रिकोण म्हणायचं. मग पहा, समजा हा 60 डिग्री असेल, हा सुद्धा 60 डिग्री, हा सुद्धा 60 डिग्री, मग आपण समभुज त्रिकोण म्हणतो ज्यांची मापे 60-60 डिग्री असतात. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो, बरोबर आहे ना? तर हे असे पण असू शकतं. म्हणजे काय? जर कोणाचे माप, पहा, जर प्रत्येक कोणाचे माप 90 अंशापेक्षा कमी असेल तर त्याला म्हणू शकतो आपण काय? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्याला काय म्हणणार? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. नोट करायचंय, पहा इथे लिहा वाटल्यास. जर जर दिलेल्या कोणांची मापे, जर दिलेल्या कोणांची मापे 90 अंशापेक्षा कमी असतील, 90 अंशापेक्षा कमी असतील, तर त्यास काय म्हणायचं आपण? तर त्यास इथं म्हणा लघुकोन त्रिकोण म्हणतात. लघुकोन त्रिकोण म्हणतात. If angle of measure of all the angle is less than 90 degree, then it is said to be a acute angle triangle. If angle of measure of all angles is less than 90 degree, less than 90 degree, then it is called, acute angle triangle. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्यांना काय म्हणायचं? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्यांना म्हणायचं ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आलं लक्षात? बघा आता, त्यांना म्हणणार आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल. चला, कंप्लीट झालं का? चला, कंप्लीट. If angle of measure of all angles is less than 90 degree, then it is called acute angle triangle. आता दुसरं बघा, राईट अँगल ट्रायंगल. सेकंड नंबर, राईट अँगल ट्रायंगल. त्याला म्हणतो आपण काटकोन त्रिकोण. आता हे कोणाचे प्रकार नाहीत, आता हे त्रिकोणाचे प्रकार आहेत. हे बघा, आपण पहिले हेडिंग काय लिहिलं? एकच मिनिट. हेडिंग काय लिहिलं? त्रिकोण. मग त्याचे प्रकार लघुकोन त्रिकोण. ओके, कोणाचे प्रकार आपण बघताना वेगळं, भाषा तीच आहे, थोडीशी चेंज आहे. पहा, काटकोन त्रिकोण, शब्द फक्त त्रिकोण लागतो म्हणजे 3 बाजू येतात याच्यात. काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल,
राईट अँगल ट्रँगल. आले? हा, चलो, राईट अँगल ट्रँगल. बरोबर आहे. चला चला, कंप्लीट. ओके. बर, आता पहा कसा असेल हा. राईट अँगल ट्रँगल म्हणजे काय? एक अँगल तुमचा 90 डिग्री असेल. संपलं. हा काय असेल? 90 डिग्री. ए बी सी इज अन राईट अँगल, काटकोन त्रिकोण. बरोबर आहे. जर पहा, जर दिलेल्या कोणापैकी जर एखाद्या कोणाचे माप किंवा एका कोणाचे माप दिलेल्या कोणांपैकी एका कोणाचे माप 90 डिग्री असेल तर त्यास काय म्हणतो आपण? काटकोन त्रिकोण म्हणतो. काटकोन त्रिकोण म्हणतो. आता तुम्ही म्हणसाल फक्त एकच का? हो, एकच, फक्त एकच. कोणताही एक कोण 90 अंशाचा असावा, तुम्हाला त्याला डायरेक्ट म्हणता येईल काटकोन त्रिकोण म्हणतात. बरोबर आहे. काटकोन त्रिकोण म्हणतात. काटकोन त्रिकोण म्हणतात. बर, याला आपण असं म्हणूत का? पहा, इफ आउट ऑफ 3 angles any one angle is equal to 90 degree, then it is called right angle triangle. Right angle triangle. Right angle triangle. Okay, yes, then it is called right angle triangle. चलो, कंप्लीट. हा, आता दुसरा जो येतो तो म्हणजे विशालकोन त्रिकोण. मग साइड वरनं यांचे टाइप्स पडतात. इक्विलॅटरल, समभुज, है ना. आयसोस्केल ट्रायंगल्स म्हणजे काय? समद्विभुज. स्केलन ट्रायंगल म्हणजे काय? विषमभुज. हे अशा प्रकारचे टाइप पडतात. चला, कंप्लीट. चला, कंप्लीट. झाले. ओके. आता याच्यात आणखी एक प्रकार पडतो ज्याचं नाव आहे 3 नंबर विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोण. डायग्राम महत्वाचे आहेत हा, म्हणजे डायग्राम कळाली की संपला विषय. विशालकोन त्रिकोण. ऑप्टिव्स अँगल ट्रँगल. ऑप्टिव्स अँगल ट्रँगल. पहा आता, ऑप्टिव्स अँगल ट्रँगल. ऑप्टिव्स अँगल ट्रँगल. चला बघा आता याची डायग्राम कशी असेल पहा. ह्यातला एक जरी अँगल तुमचा काय असेल? 90 अंशापेक्षा जास्त असेल, समजा 130 डिग्री, तर हा काय झाला तुमचा? हा झाला विशालकोन त्रिकोण. इफ पहा, जर
दिलेल्या कोणाचे माप एक जरी असेल, काय दिलेल्या याच्यातला एक जरी असेल तर पहा दिलेल्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त, 90 अंशापेक्षा जास्त असेल, 90 अंशापेक्षा जास्त असेल तर त्यास विशालकोन त्रिकोण म्हणतात. विशालकोन त्रिकोण म्हणतात. विशालकोन त्रिकोण म्हणतात. विशालकोन त्रिकोण म्हणतात. बरोबर आहे. इफ अँगल ऑफ मेजर, बघा, इफ अँगल ऑफ मेजर इज, चलो, ग्रेटर दॅन काय 90 डिग्री, then it is called obtuse angle triangle. Obtuse angle triangle. Obtuse angle triangle. Obtuse angle triangle. चला कंप्लीट. चलो कंप्लीट झालं का बघा. यस. आता पुढचे आहेत ना ते साइड वरनं टाइप्स पडतात. आता नोट नका करू, एवढं नोट कंप्लीट करून घ्या. चला आता हे आपल्याला सिलेबस मध्ये क्वेश्चन मध्ये येतात बरं, काय क्वेश्चन मध्ये येतात बरं हे सगळे. आता चला आता याच्यानंतर दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे बाजूवरून, साइड वरून, बाजूनुसार, अकॉर्डिंग टू साइड. बरोबर आहे. आता थांबा सर मला स्कूलला जायचा आहे. ओयो टाइम झाला. बरं ठीक आहे जाऊ शकता. मी आता काही लिहून देणार नाही, सांगणार आहे जनरल फक्त एक दोन असंच. पहा समजा तिन्ही बाजू जर सारख्या असतील, बघा तिन्ही बाजू जर सारख्या असतील तर त्याला म्हणतो आपण समभुज त्रिकोण, राईट, आयसोस्कल ट्रायंगल. जर समजा याच्यापैकी कोणत्याही दोनच बाजू सारख्या असतील, बघा समजा ही आणि ही बाजू सारखी आहे पण ही नाही आहे, तर याला म्हणायचं आयसोस्कल, सॉरी मी याला काय म्हटलं, हे इक्विलॅटरल. हे काय झालं, इक्विलॅटरल. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल हा म्हणायचं आयसोस्कल ट्रायंगल. मी यालाच बोललो का अगोदर, नाही. तर तो इक्विलॅटरल हा आयसोस्कल म्हणजे काय, हा समभुज, हा समद्विभुज आणि तिसरा येतो तो म्हणजे एकही बाजू सारखी नाही, कोणतेही बाजू कोणासारखी नाही, सगळ्या बाजू वेगवेगळ्या. त्याला म्हणतो आपण विषमभुज त्रिकोण. त्याला काय म्हणायचं, विषमभुज त्रिकोण. स्केलन ट्रायंगल ह्याला म्हणायचं इक्विलॅटरल, ह्याला म्हणायचं आयसोस्कल ट्रायंगल आणि याला म्हणायचं स्केलन ट्रायंगल. समभुज, समद्विभुज, विषमभुज त्रिकोण. आलं लक्षात. ओके चला शाळेला जायचंय. वा वा वा, बरोबर टाइमला आपला क्लास संपतो आणि लगेच शाळेला यायचं. चलो रुद्र महाराज अभिनंदन. चला झालं बाळांनो, यस डन. ओके चला थांबूत मग इथे. बर सर्वांना सांगायचं बाळांनो, आता तुम्हाला शाळेमध्ये ना तुमचे जेवढे मित्र असतील सर्वांना इन्फॉर्म करायचं आहे की NMMSC बॅच स्टार्ट झालेली आहे. आणि त्याचबरोबर समजा कोणी 7वीचे असतील, 6वीचे असतील, 5वी, 4थी, 3रीचे असतील तर या सर्वांना सांगा तुमचे स्कॉलरशिपचे पण क्लासेस सुरू झालेले आहेत. सोहम महाराज काय म्हणले, सर तुम्ही आमच्या कोकणात नाही आले का. नाही आलो बेटा, पुढच्या वेळेस येणार आहे, पुढच्या उन्हाळ्यात 100% येणार आहे कोकणामध्ये. तुझा कोणता जिल्हा आहे कोकणामध्ये. 100% येणार आहे आम्ही पुढच्या वेळेस. यावेळेस नाही, यावेळेस आपल्या ह्या म्हणजे ऑनलाईन अकॅडमीचं काम असल्यामुळं येता आलं नाही आणि आपली परीक्षा उशिरा झाल्या ना, 7वीची आणि 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा एप्रिलमध्ये संपली, त्याच्यामुळं नाही येता आलं, पण पुढच्या वेळेस येणार आहे आपण. ओके चला
आलं लक्षात? हो, रत्नागिरी, छान. येईन 100% येणार आहे आम्ही. ओके, चला सर्वांना इन्फॉर्म करा बाळांनो. शाळेमध्ये जेवढे तुमचे मित्र असतील त्यांनाही सांगा, तुमच्यापेक्षा लहान वर्गाचे असतील त्यांनाही सांगा. ओके, चला डन. बाय. येस, बाय बाय बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.